महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बोलतो, मात्र कबरीला कुठेतरी समाधी बोलायला भोजनावळी होत्या, छान जेवण वगैरे होतं, अशी स्नेह पाहिजे. पण रायगड छत्रपती तुमच्या महायुतीमधला एकोपा नाही. मी पाहिलं की एसनचे लोक स्नेह भोजनाला नव्हते असं मी पाहिलं, पण तो त्यांचा प्रश्न आहे. पण रायगडावर आपण जे म्हणताय, जे भाषण आहे, छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्याइतकी वाईट वेळ आलेली नाहीये. छत्रपती काय होते, छत्रपतींचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे, ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे, त्या आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार. या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, एवढंच सांगतो मी. आणि शेवटी कसं, गेले 3 महिने यांचेच लोक थडगं उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले होते. औरंगजेबाचं थडगं, कबर ज्याला आम्ही म्हणतो, ते राहता कामा नये, ते उखडून टाकू. आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे प्रदर्शन केलं, छावा, आणि त्यातून लोक पेटले, भडकले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला. बरं का हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं, औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार, ते काल झालं. समाधीचा दर्जा. मग इतकं हाणामाऱ्या दंगली का घडवल्या?